भिवंडी तालुका सोनाले गांव के एलकुंदे में हरिभक्त पारायण वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज चोरघे शीरगांव मुरबाड़ इनके कृपा आशीर्वादों से तथा हरिभक्त पारायण गुरुवर्य स्वामी चिदानंद सरस्वती भादवड़ इनके प्रेरणाओं से हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम उत्सव का आयोजन एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 25 दिसंबर 2024 से 27 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, पालखी, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 26 दिसंबर 2024 को एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडलों के सौजन्य से हरिभक्त पारायण दीनानाथ महाराज सावंत सटाना जामपुरकर द्वारा रात 7 बजे से 9 बजे तक कीर्तन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। अरे बेटी से क्यों आए तो और आपको कौन है
निवृत्ती माझा 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 निवृत्ती माझा मी निवृत्तीचा निवृत्ती माझा 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 निवृत्ती माझा मी निवृत्तीचा निवृत्ती माझा 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 निवृत्ती माझा मी निवृत्तीचा
बराबर बराबर अरे तू दिसणार नाही पूर्ण ठेवणं दिला ओ तुळशी माता हे चला गोपाल काला राधे तुला पुसत सुंदरी वाला गे राधे तुला पुसत सुंदरी वाला गे राधे तुला पुसत सुंदरी अभी बाद में करो। संजीवन
पंडनाथ भगवान निवृत्तिनाथ महाराज की
सहकारी मंडळी चला हरी प्रथम सर्वांना ग्रामस्थ मंडळ एलकुंदे यांना मी सर्वप्रथम धन्यता देऊ इच्छितो की गेली अनेक वर्षे, मला वाटतं हा 17वा वर्ष आहे, हा अखंड नामयज्ञ आणि उत्सव चालू आहे आणि एलकुंदे ग्रामस्थांच्या वतीने हा संपन्न होत असताना याचा जो फायदा आहे किंवा याचा जो आनंद आहे ह्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आणि हा आनंद आणि घेण्याचा एक ग्रामस्थ मंडळ एलकुंदे आणि यांच्या माध्यमातून हा सर्वांना आणि मिळत असतो. म्हणून मी ग्रामस्थ मंडळे एलकुंदे यांना पुनश्च धन्यवाद देऊ इच्छितो की असाच आणि हा कार्यक्रम अव्याहतपणे चालू ठेवून आणि आम्हा पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांना हा प्रतिवर्षी आणि आम्हाला आनंद द्विगुणित करण्याची संधी द्यावी ही मी ग्रामस्थांना विनंती करतो किंवा ग्रामस्थांना शुभेच्छा देतो का अनेक वर्षे हा आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्या पांडुरंगाची आपल्यावर खरोखर का नितांत आणि कृपा आहे. म्हणून हे सर्व आणि धर्माचे कार्यक्रम आणि आपल्या हातून घडत आहे. एवढे बोलून मी थांबतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आणि संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनेक वर्षे आज या ठिकाणी 2025-24 आणि या कालखंडामध्ये आणि 17व्या वर्षामध्ये आणि या सप्त्याचं आणि पदार्पण होत आहे. आणि या सप्त्यामध्ये खरोखर ज्यांची आणि कृपा हरिभक्तपरायण गुरुवार श्रीराम महाराज शिरगावकर तसेच चिदानंद स्वामी सरस्वती दिंडीगड आणि महाराजांची ते आपल्यावर नितांत कृपा आशीर्वाद असल्याकारणाने हा भगवंताचा आणि जो नामयज्ञरथ आणि अखंड असाच आणि चालू राहील आणि याची आपण सर्वांनी ग्रामस्थांनी आणि नोंद घ्यायचे आणि सर्वांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव आणि हा मोठ्या आनंदाने प्रेमाने आणि चालत आहे. तसेच भगवंताची आपल्यावर कृपा असल्याकारणाने हा रथ जगन्नाथाचा रथ आणि असाच पुढे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहील. याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण थोर साधू संतांच्या कृपेने हा चालत आलेला नामयज्ञ याला कुठल्याही प्रकारचा आणि खंडन गालबोट न लागताना त्याची भगवंताची कृपा असल्याकारणाने सर्व साधू संतांच्या कृपेने हा जगन्नाथाचा रथ आणि चालू राहील. याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आपण शंका मनात धरायची नाही आणि सदोदित आपण त्या नामाच्या ठिकाणी आपण सदोदित निष्ठेने आणि काम करत राहिल्या हे आपला आणि नामयज्ञ अखंडित असा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालत राहील. Oh
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरुनिया जावे बा माझ्या पोटा यावे आता माझ्या भावा हो मरुनिया जावे बा माझ्या पोटा यावे जावे व वाळुने जावे व वाळुने जन्मोजन्मे दासी जनी मरुनिया जावे बा माझ्या पोटा यावे समचरण सरोजं सांद्रणीलाम्बुधावं जगरणिहितप्राणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहसं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सन्देवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो मजा लागलो
शेख निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे ईश्वर मरोनिया जावे माझ्याच्या पोटा यावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सरी कीर्तन रूपी सेवी करिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्यातील सखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या लाडके रडिवळ भक्त श्री संत जनाबाई महाराज श्री संत जनाबाई महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री संत जनाबाई महाराज साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांकडे बातमी मागतायत ज्ञानोबारायांचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं त्याने म्हणून आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवरी श्रीराम महाराज स्वर्गीय तसेच वैकुंठवासी श्रीराम महाराज स्वर्गीय श्रीराम महाराज स्वर्गीय यांच्या कृपा आशीर्वादाने तसे हरिभक्तपरायण गुरुवरे स्वामी चिदानंद महाराज सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या या श्री क्षेत्र इरकुंदे गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामसन कीर्तन महोत्सव 2.5 दिवसाचा हा कीर्तनी महोत्सव आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात। खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड रंग देवतारले खरं तर कार्यक्रमाला ज्याच्यामुळे रंग देवतारले खरं तर वातावरण ज्यांच्यामुळे झाले आपल्या भागातील मोठमोठे नामांकित गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यात मला वाटतं सगळ्यांचा परिचय नाही मला पण अगदी सगळेच महाराज दिग्गज महाराज मंडळी गायक वादक आहेत कीर्तनकार सुद्धा गोड आहेत महाराज अगदी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्ती महत्व दादांच्याही चरणी दंडवत करतो। अगदी गोड वाजवत आहेत दादांनाही त्यावेळी तेवढे धन्यवाद मिळेल। अगदी सुंदर वातावरण तयार झाले बहुसंख्येने भक्तिमती माता उपस्थित आहेत पुरुष वर्ग उपस्थित आहेत अगदी गोड वातावरण तयार झाले। खरं तर साऊंड सिस्टम वाले दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत पण थोडा गोड आवाज केला तर बरं होईल। हां माझा आवाज समजते की मी जे बोलतोय ते कळते का तुम्हाला तर तुम्हाला कळत असेल तर मग हरकत नाही। हां मला थोडं गोंगाट वाटतंय अर्थात माझी तब्येत पण बरी नाही अगदी गोड वातावरण तयार झाले। खरं तर ज्यांच्या संपर्कातून माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा योग आमचे वाकडे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा योग आला। खरं तर पांडुरंगाची सेवा अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे गेले 17 वर्ष चालू आहे ना काय का नाही 17वं वर्ष चालू आहे म्हणजे एक तपपूर्ती 16 पार झाला रौप्य महोत्सवाकडे आपली वाटचाल चालू आहे। अगदी गोड परंपरा आहे महाराज द्यावे तेवढे धन्यवाद तुम्ही मंडळाला बरं अगदी गोड वातावरण तयार भव्य दिव्य मंडप सुंदर साऊंड सिस्टम आहे। ऐका सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा आहे। लक्षपूर्वक चिंतन आहे आपल्याला 1 सव्वा तास चिंतन करायचे अभंग जनाबाईंचा आहे। आजच्या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांचं वर्णनही करतायत आणि साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांकडे मागणी सुद्धा मागतायत बरं असा गोड अभंग आहे। आजच्या अभंगामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो। एक वाक्य सांगतो तुम्हाला लक्षपूर्वक ऐका भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो वाक्य पुन्हा ऐका हां भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो और शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो। भक्तीतली मस्ती संताला विचारा आणि शक्तीतली मस्ती पहिलवानाला विचारा। नाही तर काही लोक पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं गावात पेपर वाचून गप्पा मारतात बरं फार ताकद आपण विचारलं कार्यक्रमामध्ये दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे महाराज अरे दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे दादा पण तू त्याच्या हातात हात घेतला होता का कधी म्हणजे दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखातूनच शब्द शोभतात कारण त्यांची दोघांची कुस्ती झाली होती है का नाही। हा पाव बटर खाऊन वजन कमी केलं त्या पैलवानाचं वर्णन करतो होऊ शकतं का पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच केलं पाहिजे वाक्य लक्षात ठेवा। शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो म्हणजे पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच केलं पाहिजे तसं संतांचं वर्णन हे संतांनीच केलं पाहिजे। भक्ती में क्या मस्ती बातें संतन को पूछो तसं आजच्या अभंगातून जनाबाई साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांचं वर्णन करतायत संतांचं वर्णन हे संतांनीच केलं पाहिजे। सोपं सांगतो तुम्हाला कळेल असं मला सांगा बाळाचं मुख पाहण्याचा आनंद कोणाला होतो बोला आईला जेवढा बाळाचं मुख पाहण्याचा आनंद होतो तेवढा कोणालाच होत नाही बरं
दिवसभर कष्ट करते ती माई माऊली शेतामध्ये, घामानं भिजलं अंग, भुकेचा डोम पोटामध्ये उठलेला दिवसभर कष्ट करते ती माई माऊली. पण संध्याकाळची वेळ झाली, गवताचा भारा डोक्यावर घेतला की निघाली घराकडे. घराजवळ आल्याबरोबर तिने डोक्यावरचा बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे ना. खरं तर साधूचा आशीर्वाद असला की या जगात कुठलंच कार्य म्हणजे आपण करायला काही हरकत नाही महाराज. आणि ते कार्य जर साधूची कृपा असल्याशिवाय, भगवान परमात्म्याची कृपा असल्याशिवाय या जगात कुठलंच कार्य यशस्वीपणे होऊ शकत नाही. म्हणून साधूचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांच्या चरणी दंडवत करतो. ऐका, मुद्दा चालू होता आपला, तुम्ही खाली बसलात तर बरोबर. तिच्या 2-4 वर्षाचा पिंट्या दूर 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 धावत येतो. आई आली, आई आली, आई आली असं म्हणतो. ऐका, दिवसभर उपवासी असणारी माय, दिवसभर कष्ट करणारी माऊली, पण त्या माऊलीने आपल्या बाळाला, लेकराला हृदयाशी धरलं की दिवसभराचे कष्ट विसरून जाते. उचलून करी कंठी लावी अमंगळपणे भगवान कृष्ण कन्हैया सुंदर थे. यशोदा माता कृष्ण कन्हैयाकडे पुन्हा पुन्हा बघत राहायची. एक दिवशी कन्हैयाने सांगितलं, माँ क्यों देखती हो तू बार बार मेरी तरफ, क्या मिलता है तुझे मेरा मुंह देखने की, मत देखना मेरी तरफ. यशोदा मैया फिर भी नहीं मानती, दोबारा देखती. माँ कमाल कर रही हो तू, मैं इधर दाऊद के साथ खेल रहा हूँ, तू उधर मटका गिरा रही है, रात गिरा रही है, बार बार मेरी तरफ देख रही है, क्या मिलता है तुझे मेरा मुंह देखने में. यशोदा मैया, गर्गाचार्य जी ने मुझे बताया था कि यशोदा तू बहुत भाग्यशाली, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन गया है. इस बात का जवाब मुझे मिल गया लाला, मैं सच में बहुत भाग्यशाली. लेकिन काना को दुर्भाग्यशाली, काना को गुस्सा है, माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली. इसीलिए बेटा, लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुझे नहीं, सिर्फ मुझे पता है. तो माँ इसीलिए मुझे क्या करना पड़ेगा लाला, तुझे केवल यशोदा बनना पड़ेगा, सब तुझे पता चलेगा लाला का मुख देखने में क्या आनंद रहता है. म्हणजे बाळाचं मुख पाहण्याचा आनंद आईला जेवढा होतो तेवढा कोणालाच होत नाही, कारण की योग्यता असते, क्षमता असते. तसं संतांचं वर्णन करण्याचा आनंद जेवढा संताला होतो तेवढा कोणालाच होत नाही. म्हणून आजच्या अभंगातून वर्णन ज्ञानोबा यांचं करतायत जनाबाई. इथे एक आपल्या गावरांपासून प्रश्न निर्माण होतो महाराज मंडळी, काय की आजच्या अभंगातून वर्णन माणसाचं वर्णन करणाऱ्या कोणी बाई. मला वाटतं महाराजची निदान जनाबाईचा हरी खर मोठा ते बाबा, पण या जगातली कुठली बाई कमी समजायची नाही. बरं अधिकारी एवढा मोठा हातून आवाज नाही आला. सोपान दादाने आवाज, ज्ञान दादा, ओ दादा उघडा ना दार, तरी सुद्धा आवाज आला नाही. मुक्ताबाई गेले, मुक्ताबाईने आवाज दिला, नुसता आवाजच नाही दिला, बरं दरवाजाला थाप मारली. दादा जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीसी पाडली. अरे दादा साधू कोणाला म्हणावं, अरे जग रागाने पेटलं तरी साधूने पाणी होऊन विजवायचं असतं ना दादा. विश्वरागे झाले वने, संती सुखे वावे पाणी, संती सुखे
पाणी होऊन विजवायचं असतं दादा. आणि दादा तुम्हाला एवढा राग आला की तुके ऐकून शांती धरा.